आज आपण मटकीला अगदी छान असे मोड कसे आणायचे ते बघणार आहोत। उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, कोणत्याही ऋतूमध्ये आपण मटकीला अगदी छान असे मोड आणू शकतो। तर बऱ्याचशा मैत्रिणींचे सर्वच डाऊट या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत, कारण ही मटकी घेताना मटकी कशी घ्यायची, कोणत्या प्रकारची घ्यायची, काही मैत्रिणींची तक्रार असते। आम्ही मटकी व्यवस्थित भिजवतो, मटकीला मोडही छान येतात, पण त्या मटकीला थोडासा वास येतो किंवा उग्र असा वास येतो आणि मटकी चिकट होते। मटकी चिकट झाल्यावर किंवा भिजवलेल्या मटकीचा उग्र वास येत असल्यावर कोणता साधा आणि सोपा उपाय करायचा, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नमस्कार, श्रीराज रेसिपी अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी कौशल्या गायकवाड तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर सगळ्यात आधी इथे मी एक वाटी भरून मटकी घेतलेली आहे। ही मटकी आधी स्वच्छ निवडून घ्यायची। त्यामध्ये मटकीच्या झाडाचे जे काड्या वगैरे असतात त्या असतात किंवा खडेही असतात, निवडून घ्यायची। आणि केव्हा ही मटकी घेताना बारीक दाणे जे असतात तीच मटकी घ्यायची। याला गावरान मठ असे म्हणतात। तर जी मटकी बारीक असते तीच घ्यायची, कारण यामुळे भाजीची चवही छान लागते। जाड मटकी केव्हाही खरेदी करायचं शक्यतो तुम्ही टाळाच। तर अशा प्रकारे बारीक दाण्यांची मटकी घ्यायची आहे, ज्यामुळे भाजीची चवही छान लागते। तर इथे आता एका मोठ्या भांड्यात मी एक वाटी भरून मटकी टाकून घेतली आहे, स्वच्छ निवडलेली आहे। आणि त्यानंतर आता ही मटकी 3 ते 4 पाण्याने अगदी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। बऱ्याचदा आपण काय करतो, कडधान्य टिकवण्यासाठी त्यांना बोरिक पावडर वगैरे लावून ठेवतो। तर ही पावडर वगैरे व्यवस्थित निघून जाईल यासाठी ही मटकी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर इथे आता मी मटकी अगदी व्यवस्थित अशी धुवून घेतली आहे। त्यानंतर त्यामध्ये आता 3 ते 4 ग्लास कोमट पाणी टाकायचं आहे। गार पाणी टाकलं तरीही काही हरकत नाही, पण आपण जर मटकी भिजवताना कोमट पाण्याचा वापर केला तर ती अगदी 5 ते 6 तासात छान भिजते। तर इथे मी आता 3 ते 4 ग्लास कोमट पाणी टाकून घेतलंय। खूप गरमही पाण्याचा वापर नाही करायचा। तर इथे पाण्याचा वापर भरपूर करायचा आहे, जेणेकरून मटकी भिजताना पाणी कमी पडणार नाही। आणि आता हे भांडं झाकून ठेवायचं आहे 6 ते 7 तास, छान ही मटकी भिजू द्यायची आहे। तर इथे आता 6 ते 7 तास झालेले आहेत। मटकी अगदी छान अशी भिजलेली आहे। तुम्ही बघू शकता पाणीही भरपूर असं शिल्लक आहे वरती, तर भरपूर पाणी टाकायचं आहे। आणि मटकीच्या वरती हा पाण्यावर जो फेस दिसतो तो फेस काढून टाकायचा आहे। आणि ही मटकी 3 ते 4 पाण्याने परत स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण फेस जर जसा तसा राहिला आणि आपण जर मटकी पाण्यातून काढली तर मटकीला उग्र असा वास येतो आणि मटकी ही चिकट होते। तर इथे आता मी मटकी 3 ते 4 पाण्याने परत धुवून घेतली आहे, भिजवलेली। एक चाळणी घेतली आहे, पोहे चाळण्यासाठी वापरतो ती चाळणी घ्यायची आहे। दुसरी ही चाळणी असेल तरी तुम्ही ती घेऊ शकतात। आणि आता ही भिजवलेली मटकी अशा पद्धतीने पाण्यातून काढून या चाळणीमध्ये टाकून घ्यायची आहे। हे पाण्यातून काढायची जी पद्धत आहे याला रोळणे असे म्हणतात। ही मटकी अशी रोळून काढल्यामुळे मटकीमध्ये 1-2 जे खडे राहिलेले असतील किंवा न भिजलेले जे मटकीचे दाणे असतात ते तळाशीच राहतात। म्हणून केव्हाही कोणतंही कडधान्य पाण्यातून काढताना या टेक्निकने काढून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता 3 ते 4 मटकी न भिजता असे कडक दाणे राहिलेले आहेत, याला काकर असं म्हणतात। तर हे नाही घ्यायचे आपल्याला, कारण ते भिजलेलेच नसतात। पण शक्यतो उन्हाळ्यात दाणा एकूण एक दाणा हा भिजलेलाच असतो कोणत्याही कडधान्याचा, काकर वगैरे काहीही राहत नाही। तर इथे आता ज्या चाळणीमध्ये भिजवलेली मटकी काढून घेतली आहे ती अगदी व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे। 5 ते 10 मिनिट ही अशीच ठेवायची आहे, सर्व पाणी याच्यातलं निथळून घ्यायचं आहे। ही मटकी कोरडी करण्याच्या मी 2 पद्धती सांगते। ही पहिली पद्धत आहे, तुम्ही चाळणीमध्येही अशा प्रकारे 5 ते 10 मिनिट ही मटकी ठेवून अगदी छान अशी निथळून घेऊ शकतात। पूर्णपणे आपल्याला याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे, ओलसरपणा अजिबात नाही ठेवायचा मटकीला। आणि दुसरी पद्धत, इथे मी एक नॅपकिन टाकून घेतला किचन ओट्यावर आणि त्या नॅपकिनवर भिजवलेली मटकी अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित पसरवून 5 ते 10 मिनिट छान कोरडी होऊ द्यायची आहे। अशा प्रकारे आपण मटकी कोरडी करून घेतली
तर ती मोड आल्यावर चिकट होत नाही आणि उग्र असा वासही येत नाही। यामुळे भिजवलेली जी मटकी आपण पाण्यातून काढली ती अगदी व्यवस्थित अशी कोरडी करून घ्यायची आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। तर इथे आता 5 ते 10 मिनिट मी नॅपकिनवर ही मटकी अगदी व्यवस्थित अशी पसरवून ठेवली होती। अगदी छान अशी कोरडी झाली आहे, अजिबात पाणी वगैरे राहिलेलं नाही। तर अशा प्रकारे तुम्ही 5 ते 10 मिनिट मटकी अगदी व्यवस्थित अशी कोरडी करून घ्या आणि त्यानंतर एकत्र जमा करून घेतली आहे। आणि आता एक मोठं भांडं घेतलं आहे, मोठी कढई वगैरे तुम्ही काहीही घेऊ शकतात आणि त्यामध्ये आता एक नॅपकिन अशा प्रकारे घडी करून खाली टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे आता मी पुरणची चाळणी घेतली आहे। तुमच्याकडे जीही कुठली चाळणी असेल ती तुम्ही वापरू शकतात किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये जरी तुम्ही ही मटकी टाकली तरीही उत्तम। पण बऱ्याचशा मैत्रिणींची तक्रार असते की कपड्यामध्ये जर मटकी बांधून ठेवली तर ती कपड्यालाच भरपूर चिटकते, व्यवस्थित निघत नाही। तर तुम्ही अशा प्रकारे पुरणची चाळणी वगैरे वापरू शकतात। आणि त्या चाळणीमध्ये आता भिजवून घेतलेली जी मटकी आहे ती टाकून घ्यायची आणि अगदी व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे, जेणेकरून प्रत्येक मटकीला अगदी मोड येण्यासाठी पुरेशी जागा भेटेल। तर इथे मी पूर्ण चाळणीमध्ये मटकी अगदी व्यवस्थित अशी पसरवून घेतली आहे। खाली भांड्यामध्येही एक नॅपकिन ठेवला आहे, जेणेकरून मटकीला मोड येण्यासाठी जो दमटपणा पाहिजे तो तयार झाला पाहिजे। तर दमट वातावरण खालच्या नॅपकिनमुळेही तयार होतं आणि वरतीही मी एक नॅपकिन टाकून घेतला आहे आणि अगदी घट्ट असं झाकण ठेवून घ्यायचं आहे। 7 ते 8 तास हे भांडं बाजूला ठेवायचं आहे। दोन्ही साईडने रुमाल टाकल्यामुळे मटकीला मोड आणण्यासाठी जे दमट वातावरण पाहिजे ते अगदी छान असं तयार होतं। तर 7 ते 8 तासानंतर मी ताट उघडलेलं आहे, तुम्ही बघू शकता भरपूर असं पाणी जमा झालं आहे ताटाला आणि आता नॅपकिन काढून घेतला आहे। तर इथे आता मटकीच्या प्रत्येक दाण्याला अगदी छान असे मोड आलेले आहेत, तुम्ही बघू शकता अगदी छान कोंब सगळ्या मटकीला आलेले आहेत। आणि खालच्या भांड्यातला नॅपकिनही मी तुम्हाला काढून दाखवते, तो पूर्ण ओला झाला आहे आणि त्या भांड्यालाही भरपूर असं पाणी सुटलेलं आहे, म्हणजे मटकीला जे मोड आणण्यासाठी वातावरण तयार झालेलं असतं ते अगदी छान असं तयार झालेलं असतं। म्हणून दोन्ही साईडने कॉटनचा कपडा किंवा रुमाल वगैरे टाकायला विसरू नका। तर इथे आता मी तुम्हाला काढूनही दाखवते चाळणीतून। तर बघू शकतात अगदी छान मोकळी सुटसुटीत अशी ही मटकी मोड येऊन तयार झालेली आहे, चिकट वगैरे अजिबात राहिलेली नाही। तर प्रत्येक मटकीला अगदी छान असा मोड आला आहे आणि या चाळणीतून काढताना मटकी चाळणीला अजिबात चिकटत नाही, तुम्ही बघू शकतात अगदी दाणे अगदी व्यवस्थित असे निघून येतात। तर अगदी छान अशी मटकी मोड येऊन तयार झाली आहे। तर बऱ्याचशा मैत्रिणींची तक्रार असते की आम्ही भिजवलेल्या मटकीला मोडही छान येतात, पण त्या मटकीला उग्र असा वास येतो आणि चिकट होते। तर त्यासाठी काय करायचं आहे, भिजवलेल्या मटकी जर चिकट झाली असेल तर ती 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं आहे, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि या तेलात ही भिजवलेली स्वच्छ धुवून घेतलेली मटकी कढईत टाकून घ्यायची आहे आणि 5 ते 6 मिनिट तेलात अगदी छान अशी परतून घ्यायची आहे आणि नंतर मग भाजी बनवायची आहे। यामुळे मटकीचा सर्व उग्र वास व्यवस्थित निघून जातो आणि चिकटपणाही निघून जातो। तर तुम्हीही या पद्धतीने मटकीला मोड आणून बघा ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा। आणि अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।